आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. विकासाच्या माध्यमातून प्रभाग 18ला नवी ओळख. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते 1.25 कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण. सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये विकासाची नवी पहाट उगवत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि दर्जेदार बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व शुभारंभ सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते तब्बल 1,25,85,000 रुपयांच्या निधीतून पूर्ण झालेल्या तसेच अंतिम टप्प्यात असलेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. विकास हाच आमचा धर्म आणि जनतेचा विश्वास हेच आमचे बळ असा संदेश देत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रभाग 18 मध्ये रस्ते, गटार आणि मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देत विकासाची गती वेगवान केली आहे. या विकास कामांमुळेच परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या अंतर्गत साईनाथ नगर, हनुमान नगर येथील गल्ली नंबर 2 मधील गटार कामासाठी 26,88,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला असून काम पूर्णत्वास आले आहे. तसेच हनुमान नगर गल्ली नंबर 4 मधील अंतर्गत रस्ते व गटार कामासाठी 21,05,000 रुपये निधीतून विकास कामे करण्यात आली आहेत. धामणी रोड ते हनुमान नगर गल्ली नंबर 5 येथील गटार कामासाठी 18,58,000 रुपये निधी खर्च करण्यात आला असून महावीर कॉलनी, एअरसेड भवन जवळ धामणी रोड परिसरातील गटार कामासाठी 28,34,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय सांगली कोल्हापूर रोड परिसरातील आकाशवाणीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या यशोदा पार्क, राजपूत शाळेजवळ दक्षिण, उत्तर, पूर्व व पश्चिम बाजूस रस्ता डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये निधीतून काम करण्यात आले आहे. तसेच अनमोल कॉलनी येथे भिलवडे सर कार्यालय ते निखिल घाडगे घरापर्यंत रस्ता करण्यासाठी 15 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 18 मधील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लागणार असून नागरिकांना उत्तम रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमास नगरसेविका गाथाताई काळे, जगदाळे, वैशालीताई गवडी, अलकाताई येवले, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोहित जगदाळे, सुनील मानकापुरे, प्रमोद नलवडे, शक्ती केंद्र प्रमुख राजू गवडी, शैलेश पवार, मंडलाध्यक्ष राहुल नवलाई, मंडल सरचिटणीस चंदन संदी, सारंग साळुंखे, शार्दुल थिटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.